आजचे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, माननीय माजी मंत्री राजेश भैया टोपे साहेब, माननीय फौजिया खान मैडम, युवकचे प्रांत अध्यक्ष महबूब शेख, सुनील जी गव्हाणे, भीमरावजी हत्तीअंबरे, मनीषा केंद्रेताई, युवकचे अध्यक्ष रितीश काळे, आपले पाथरी मानवत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। सोनपेठ आणि परभणी ग्रामीणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, सर्वप्रथम शिवस्वराज्य यात्रा जे 9 ऑगस्ट पासून याची सुरुवात झाली, एक ऐतिहासिक दिवस आहे 9 ऑगस्ट म्हणजे की गांधीजीने 9 ऑगस्ट 1942 ला नारा दिला होता की भारत छोडो। आता हे महायुती सरकारला आपल्याला कुर्सी छोडो म्हणून इथून याचा सुरुवात केलेली आहे। खरं पक्ष कोणता आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 भाग झाले, शिवसेनाचे 2 झाले, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ज्याने हे पक्षाची नीम टाकली, हे पक्षाची मेढ रवली, खरा पक्ष पवार साहेबाचाच आहे। दुसरा पक्ष नसून गट आहे, शिंदे गट, अजित पवार गट। तुम्ही म्हणतात तुम्ही पण गेले होते ना तिकडं, गेलो होतो, काही गोष्टी होते, मी एक शेर सांगितलं होता, कुछ तो मजबूरियां रही होंगी वरना कोई ये बेवफा नहीं होता। पण एक दिवस भी मला करमला नाही तिथं। आणि लोकसभेची निवडणूक असेल, मी अनेक वेळेस सांगितलं की बाबा आमचा विचारच फुले शाहू आंबेडकरांचा आहे, हे महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा नेतृत्व, याची गरज हे देशाला आहे, राज्याला आहे। मग फुले शाहू आंबेडकर म्हणल्यानंतर जातीवादी पक्षाबरोबर तुम्हाला कसा बसता येईल? जातीवादी विचाराबरोबर तुम्हाला कसं जाता येईल? आता कालच पहा, हे राज्यामध्ये, हे देशामध्ये कसं राजकारण चालू आहे। मागचे 5 वर्षामध्ये NRCच्या नावाने, समान नागरिक कायद्याच्या नावाने, 3 तलाकच्या नावाने असे कायदे आणून एक मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा केंद्र सरकारने एक षडयंत्र, आणि ह्याच्या माध्यमातून समाजामध्ये ध्रुवीकरण निर्माण करायचं आणि पुन्हा सत्तेत यायचं। मी आपल्याला सांगू इच्छितो की जास्त दिवस तुम्ही धर्माच्या नावाने, तुम्ही जातीच्या नावाने राजकारण करू शकत नाही। 18 पगड जातीला बरोबर घेऊन, सर्व समाजाचा विकासाचा, सर्व समाजाला बरोबर घेऊन, सर्व समाजाचे प्रश्न सोडून या देशामध्ये राजकारण करतायत।
मी अनेक वेळेस आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की राज्यामध्ये देशामध्ये हिंदू मुसलमानाची कुठेच स्पर्धा नाही. पूर्ण देशामध्ये 14% मुस्लिम समाज आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून 30 खासदाराच्या वरी कधी ह्या देशामध्ये निवडून आले नाही. पंडित नेहरूच्या काळापासून आतापर्यंत आता पण मला वाटतं की 25 का 24 खासदार हे देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत निवडून आलेले. 544 मध्ये 25 माणसं गेले तर बाकीचे कोण आहे? सगळे हिंदू आहेत. या देशामध्ये 3 मुख्यमंत्री फक्त मुसलमान झाले होते स्वतंत्र झाल्यापासून. एआर अंतोरे झाले होते, मैमुना तैमूर आसामचे झाले होते, आमचे लहानपणी आम्ही ऐकायचो अब्दुल गफूर बिहारचे झाले होते. अरे कशामुळे तुम्ही हे समाजामध्ये दरी मतासाठी निर्माण करतात? 10,000 IAS IPS अधिकारी आहे, 88 मुसलमान आहे. मुसलमानाला शेती 6% आहे, 6%. 100 एकर शेती एखाद्या गावामध्ये असेल तर 6 एकर मुसलमानाला आहे. नोकऱ्यामध्ये नाही, व्यवसाय नाही, राजकारणात नाही. आणि मला जसं कळते मराठवाड्यात एकच आमदार मुसलमानाचे निवडून येते 48 जागामध्ये. आता अब्दुल सत्तार 2 टर्म पासून आहे, 3 टर्म पासून. ह्याच्या आधी मी होतो, त्याच्या आधी सय्यद सलीम होते, खदीर बापू होते. राजेश भैया 48 जागामध्ये मराठवाड्यामध्ये एकच आमदार निवडून आला. निजाम एरिया आहे, निजामचा एरिया आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये 50,000 ते 1 लाख पर्यंत मुसलमानांच्या मतदाराची संख्या आहे. तरीही तुम्ही जातीवाद मतासाठी हे करतात. काल आपण पाहिलं कशी परिस्थिती आहे. एक राज्याचे मुख्यमंत्री, काल एक घटना टीव्हीवर पाहिली आम्ही. मोहम्मद पैगंबर बद्दल चुकीचे उद्गार काढले. रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री त्याचे समर्थन करायले. मी मुस्लिम समाजाला भी धन्यवाद देतो की शांततेने त्याने आंदोलन केले, शांततेने त्या ठिकाणी आपला निषेध व्यक्त करायचा. कायदा कुठलाही हाती घेतला नाही पाहिजे. हेच खरं आपली लोकशाही आहे. आणि या जातीवादी लोकांना आपण जसं गांधीजीने क्विट इंडिया शांततेने आंदोलन करून या देशामध्ये अंग्रेजाला तडीपार केलं होतं, असंच हे जातीवादी लोक जे कुर्सी अडून बसलेले आहे येते विधानसभा निवडणूक मध्ये आपल्याला ह्याला तडीपार करायचं आहे. साहेब मोठा सत्ता बदल होणार आहे. हे राज्यामध्ये पुन्हा आपला सरकार शेतकऱ्याचा, गोरगरिबाचा, सर्वसामान्य माणसाचा. आता ह्याला किती आमिष दाखवू द्या, 1500 रुपये महिन्याचा दाखवू द्या का 3000 रुपये महिन्याचा दाखवू द्या. कशामुळे चाललंय? कुर्सीमुळे चाललंय. आता सगळ्याची आठवणी आली. आता सगळ्याला आम्हाला त्या ठिकाणी काहीतरी देऊन असं करून तरी. आताच आज पेपरला वाचलं की 1 महिना निवडणुका पुढे ढकलल्या. सगळे यांच्या हातात आहे. इलेक्शन कमिशन यांच्या हातात, सगळ्या गोष्टी यांच्या हातात आहे. खरं म्हणलं निवडणुका टाइमवर व्हायला पाहिजे. आता आपण पाहतो सगळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 3 वर्ष झाले नाही. नगरपालिकेचे नाही, जिल्हा परिषदचे नाही, महापालिकेचे नाही. आज गावगावमध्ये, शहरामध्ये कचऱ्याचे ढिगार साचलेले. आज पाथरी शहराला 2दा आपल्याला स्वच्छता अभियानामध्ये आपल्याला बक्षीस मिळाला. राज्य शासनाचा मिळाला, केंद्र शासनाचा मिळाला. आज काय दुर्गंधी झाली पाथरी शहराची. आज कशी परिस्थिती आहे? कारण की निवडणुका नाही. कशामुळे निवडणुका नाही? काय बी कारण करून कोर्टात मॅटर घालून निवडणुका लांबवायची. सगळे निवडणुका नसल्यामुळे सगळं भ्रष्टाचाराचा एकदम कळस गाठलेला आहे. मग जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, सर्व ठिकाणी हे सर्व चालू आहे. तर मित्रांनो, मला आपल्याला विनंती करायची आहे,
येते विधानसभेमध्ये 1% भी संशय नाही की हे सत्ता परिवर्तन होणार आहे. सत्ता परिवर्तन अटल आहे. हे राज्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. मित्रांनो, काल मी बोलता बोलता आता मी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणलं तर ते महाराजाचा निषेध व्यक्त करायला पाहिजे होतं, पण आज पेपरला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्या केसाला धक्का लागणार. अरे महाराजाला कोण काय करणार आहे? महाराजाचा आम्ही आदरच करतो. तुम्ही कसंही बोला, महाराजाचा आम्ही आदर करणार आहे, पण महाराजाचं कर्तव्य आहे की कसं बोलायचं? कारण की तुमचे कोण समाज आदर्श घेते, तुमचे कोण समाजामध्ये प्रबोधन होते. तुम्ही समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम करायला नाही पाहिजे. उद्धव ठाकरेच्या गाडीवर नारळ फेकले, मुख्यमंत्र्यांचं समर्थन केलं की एक्शनला रिएक्शन येईल. अरे तुम्ही संवैधानिक पदावर आहे, तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे. तुम्ही असं त्याचं समर्थन नाही केलं पाहिजे. एक्शनला रिएक्शन आली म्हणजे राज्यात कायदा सुव्यवस्था राहील का नाही राहील? एक जिम्मेदार व्यक्तीचं कर्तव्य असते की जे चूक आहे त्याला चूक म्हणायचं, जे खरं आहे त्याला खरं म्हणायचं. पण अशी परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. आज देशामध्ये राज्यामध्ये आता काय सांगायचं? लोक गुंडशाही, कोणी माणूस येऊन, बाहेरचा माणूस येऊन, कुठलाही माणूस येऊन आज पवार साहेबाबद्दल चुकीचे उद्गार काढते. कोले साहेब आले का? माननीय अमोलजी कोले साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होते. बसून घ्या. आपल्या सर्वांच्या वतीने माननीय खासदार अमोलजी कोलेचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि काय परिस्थिती आम्ही बोलत होतो की पवार साहेबाबद्दल देशाचे गृहमंत्री काय बोलतात, प्रधानमंत्री काय बोलतात. अरे काय चाललंय? असं नाही. एक राहत इंदुरीचा शेर है, एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा. एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा. जो कुछ ना होगा वो अखबार में आ जाएगा. एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा. जब कुछ ना होगा वो अखबार में आ जाएगा. चोर उचक को, बदमाशों को भी खतर किया करो. चोर उचक को, बदमाशों को भी खतर किया करो. न जाने कौन कब कौन सी सरकार में आ जाए. अशी परिस्थिती राज्यात आणि देशात निर्माण झालेली आहे. आता सगळ्याचीच कदर करायचं सांगावं लागेल रे आपल्याला. एक हादसा बनकर, लोग बोल रहे डबल बोलो शेर. एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा. एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा. जो कुछ ना होगा वो अखबार में आ जाएगा. चोर उचक को, बदमाशों को भी खतर किया करो. न जाने कब कौन सरकार में आ जाए. ये ऐसी परिस्थिति ये देश में और राज्य में निर्माण हो गई. इसके वास्ते डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने जो हमको मत का अधिकार दिया उसका हमको सही इस्तेमाल करना है. हमारी लोकशाही हमको जिंदा रखना है. ये लुच्चे बदमाश ऐसे गलत लोगों को उनके हाथ में, हमको गांव का मामला हो या और राज्य का मामला हो, उनके हाथ में हमको सरकार चलाने को देना नहीं चाहिए. इसके वास्ते हम सब लोगों को ध्यान रखने की जरूरत है. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो आज शेतकऱ्याची अवस्था काय. एकनाथाने सांगितलं की साहेब आमचे मराठवाड्यामध्ये आणि विशेष करून परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कापूस पिकला जाते, सोयाबीन पिकला जाते.
आतापर्यंत सोयाबीनचे भाव 4200 आणि 4400, कापसाचे भाव 7000, 15 रुपये किलोने कापूस यशनेला पैसे लागायले. आज शेतकरी हवाल दिले. हे सर्व गोष्टीचा राग तुम्ही किती पैसे द्या, लाडका बहीण म्हणा, लाडका भाऊ म्हणा, आम्ही सगळं काय घेऊ आणि व्याज असा का तुम्हाला आम्हाला पाठविल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितपणे आपल्याला सांगतो. आणि भविष्यात आता हे मतदारसंघ एकनाथरावने सांगितलं की 80 पासून पवार साहेबाला मानणार आहे. चरखेच्या चिन्हावर 2दा आमदार ह्या ठिकाणी निवडून आले. दगडूबा पाटील झोडगावकर निवडून आले, दिगंबरराव वडीकर निवडून आले, मी घडीवर निवडून आलो. आता सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर पुन्हा एकदा निवडून येईल, पण घडीवर नाही, तुतारीवर निवडून येईल. निश्चितपणे पक्षाचे नेते हे बाबतीत निर्णय घेतील. पक्षाचे नेते हे बाबतीत मार्ग काढून हे मतदारसंघामध्ये जे राष्ट्रवादीची ताकद आहे ते पुन्हा जशीला तशी, जे राष्ट्रवादीची ताकदवर जे निवडून आले लोक आहेत, मग काँग्रेस या इतर असेल, हे सगळं ताकद आपली आहे. म्हणून हे मतदारसंघ राष्ट्रवादीचाच राहणार आहे असं मी आपल्याला माझ्या वतीने सांगतो, नेत्याच्या वतीने नाही सांगत. ते निर्णय घेतील काही घ्यायच्यात, पण मी आपल्याला एवढंच विनंती करतो. आता मोठ्या प्रमाणावर आता कोणीतरी सुरुवातीला एक म्हणत होते की जीएसटी किती आहे, शेतीच्या मालावर, शेतीचे कीटकनाशक औषधावर, प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागलेला आहे. सगळे शेतीचे व्यवसाय, शेतीचे ट्रॅक्टर घेतला असतात, शेतीचा नांगर घ्यायचा असेल, शेतीचा मोगडा घ्यायचा असेल, सगळेवर जीएसटी. आणि जीएसटीचा इतका प्रचंड पैसा सरकारकडे याला आणि कुठेही नवीन जीएसटी आला होता. साहेब गव्हाणे साहेबाचा मी स्वागत करतो. जिल्हा अध्यक्ष तुम्हाला विसरलं तर आम्हाला वाटच लागेल. नवीन जीएसटी आला. एक कमेंट्स आला, मी पाहिलं. एक नवीन लग्न झालं, नवऱ्याने आपल्या बायकोला फोन केला, आज तू मला किती प्रेम करते म्हणले. ते म्हणले खूप खूप म्हणजे किती. ते म्हणले 72%. आणि म्हणलं 72% कसं काय, 100% का नाही, तर 28% जीएसटी कटला ना. तर हे जे जीएसटी आहे हे शेतीच्या अवजारावर बी जीएसटी आहे. खरं म्हणलं तर शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणी मदत झाली पाहिजे. प्रत्येक ज्या ठिकाणी शेतकरीला लागणारी वस्तू आहे, शेतकऱ्याला लागणारे अवजार आहे, हे शेतकरी आज रोज 8 शेतकरी राज्यात आत्महत्या करतात, 80 शेतकरी देशात आत्महत्या करतात. हे कुठेतरी थांबला पाहिजे. मला एवढेच आपल्याला विनंती करायची आहे की भविष्यामध्ये प्रचंड आपलं सहकार्याने एकच विनंती करायची आहे मला की निवडणुकीला उभं राहायचं का नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांचा मी घोषणा देईन की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढ़ो. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबाचा, जयंत पाटील साहेबाचा. जास्त वेळ न घेता मी आपला प्रास्ताविक भाषण या ठिकाणी आटपतो आणि थोडे पाहुण्याचे चिटे सुरू झाले. मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे की मी पुन्हा आपल्याचं हितगुज करीन. एवढंच करून माझे 2 शब्द संपितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.